आता सुपरफास्ट 100 कडे वळूया। नवी दिल्लीमध्ये आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचे पडसाद धाराशिवमध्ये उमटले। धाराशिवमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भर पावसामध्ये कॅन्डल मार्च काढला, निषेध मोर्चा काढला। या मार्चमध्ये तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर शहरामध्ये बोगस डॉक्टर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शहरातील वॉर्ड नंबर 3 इथं गजानन क्लिनिक नावानं विश्वास खैरनार हा बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत होता। कोणतीही वैद्यकीय पदवी आणि शासकीय परवानगी नसताना त्याचा हा गोरखधंदा सुरू होता। नागरिकांच्या तक्रारीवरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करत श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र ज्यावेळी पंतप्रधान हे कर्तव्य समजून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतील तर नीट प्रश्नावर आंदोलन करताना पंतप्रधानांचा आदर करायला हवा, असं वक्तव्य लातूर, धाराशिव, बीड विधान परिषदेचे आमदार व स्वराज पाटील यांनी केलेलं आहे। अजितदादा पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधत जळगावातील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बळीराजा सेतू सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत जळगावातील काव्य रत्नावली चौकामध्ये नीट विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची तसंच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय आणि आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेचं माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी खंडन केलेलं आहे। आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये असून कायम त्याच पक्षात राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अशा चर्चांपूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यावी असा टोला त्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांना लगावलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव बुधवारी सकाळी 8:51 ओसंडून वाहू लागला। पाणलोट मुसळधारामुळे जलाशयांमध्ये वेगानं पाणीसाठा वाढतोय। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेनं भरून वाहणारा हा तिसरा तलाव आहे। बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 7ही तलावांमध्ये मिळून 8,95,907 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे। हा उपयुक्त जलसाठ्याच्या 61.90% इतका आहे। इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित 3 आणि विशेष 3 फेऱ्यांनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयानं नव्या प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर केलंय। या फेरीमध्ये 1,07,492 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ताथवडे इथल्या टप्पा 2 मधील 634 सदनिकांच्या विक्रीकरता संगणकीय सोडतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला। या योजनेतील मध्यम उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे। अल्प उत्पन्न गटातील 1 आणि मध्यम उत्पन्न गटातील 633 सदनिकांकरता पुन्हा विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठवाड्यामध्ये पावसानं हजेरी लावली। गेल्या 24 तासात हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालाय। घाट क्षेत्रात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालाय। भीरा इथं 309 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर महामुंबईमध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस कोसळतोय। मुंबईमध्ये 50 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विद्युतीकरण सुरू केलं गेलं असून सध्या गुजरातमधील सुरत बिलीमोरा या भागामध्ये ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन उभारणीचं काम सुरू आहे। स्थापत्य बांधकाम आणि ट्रॅक अंथरणीला वेग मिळाल्यानंतर आता ताशी 320 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या बुलेट ट्रेनकरता अत्याधुनिक वीज पुरवठा व्यवस्था उभारण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। मुंबई उपनगरीय रेल्वेची वाढती प्रवासी संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं स्वदेशी ऑटोमॅटिक चेन प्रोटेक्शन प्रणालीच्या पुढील टप्प्यातील कवच
5.0 विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। ही प्रणाली विशेषतः मुंबईसारख्या अतिवर्दळाच्या उपनगरीय रेल्वे मार्गाकरता विकसित केली जाते। 2 लोकलमधील सुरक्षित अंतर कमी करण्याची क्षमता यात असेल। त्यामुळे सध्या दर 3 मिनिटांनी येणारी लोकल येत्या काळामध्ये दर 2 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे। राज्य सरकारनं राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला टोलमाफी दिली असली तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर एसटीकडून अद्यापही टोल वसुली सुरू आहे। जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यांमध्ये एसटीनं राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर 133,87,38,38,000 रुपये टोल भरलेला आहे। हा खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 5,81,10,000 रुपयांनी वाढल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे। आषाढी एकादशी आणि श्रावण महिन्यामध्ये बहुतांश भाविक उपवास करतात। मात्र आता ऐन आषाढ आणि श्रावण महिन्याच्या तोंडावर यंदा भाविकांना महागाईची मोठी झळ बसणार आहे। फराळाकरता लागणाऱ्या साबुदाणा, भगर, शेंगदाणे यासारख्या पदार्थांमध्ये मोठी दरवाढ झाल्यानं उपवासाचा फराळ यंदा महाग झाला आहे। मुंबई विद्यापीठ आता रोजगाराचं शिक्षण देणारी तब्बल 12 नवीन कौशल्य महाविद्यालयं सुरू करणार आहे। यामुळे शेकडो जागा वाढणार असून शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत। या निर्णयाबाबत शैक्षणिक वर्ष 2027-28 या बृहत आराखड्याला विद्यापीठाच्या सिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। नागपुरामध्ये गेल्या 7 महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूचे 25 नवे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे। त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे। जानेवारी 2026 पासून आतापर्यंत 25 रुग्ण आढळले आहेत। 25 रुग्णांपैकी 15 रुग्ण केवळ जुलै महिन्यामध्ये आढळले। त्यापैकी 13 रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत। बातमी पावसा पाण्याची आहे। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कायम आहे। राधानगरी धरणातील पाणीसाठा 85% गेलेला आहे। धरणामधून सध्या 300 क्युसेक प्रति तास इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो आहे। जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली गेलेत। नदी नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांना सांगितलंय, सतर्क राहा, सावधान राहा, सुरक्षिततेच्या सूचनांचं पालन करा असं सुद्धा आवाहन करण्यात आलंय। तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। ते 75 सेंटीमीटरनं उघडलेत। धामणी आणि कवडास या धरणामधून 37,303 क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये होतो आहे। त्यामुळे नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढतेय। धामणी धरण 93% भरलंय। कवडास धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। प्रशासनानं सूर्या नदीकाठच्या 65 गावांमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। वसई विरारमधील सखल भागात सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी संपूर्ण आकाश काळभोर बघायला मिळत आहे। पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे की असाच पाऊस मुसळधार पडणार आहे, कोसळणार आहे। नालासोपारा पूर्वेकडील गालानगर परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। भाजीच्या गाड्या अर्ध्या अधिक बुडाल्यात असं बघायला मिळत आहे। गालानगरमध्ये थोडासा जरी पाऊस पडला तरी गालानगर आणि अजून 2-4 भाग आहेत वसई विरारमधले, ते सखल भाग आहेत आणि त्यामुळे तिथं अगदी 2-4 तास किंवा सलग 6 तास जरी पाऊस पडला तरी तिथं तुडुंब पाणी भरतात। तर पालघर जिल्ह्याकडे वळूया। मुसळधार पावसामुळे पालघरमधलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। डहाणू तालुक्यातील कासा इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबातल्या 4 जणांची स्थानिकांनी रस्सी आणि ट्यूबच्या मदतीनं सुखरूप सुटका केली। दरम्यान डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय। त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी पावसाची रिपरिप कायम आहे। गेल्या 24 तासात देवरी, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे। पुजारी टोला धरण तुडुंब भरलंय। त्याचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय।
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज इथं भूकंप केंद्र वेधशाळेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला। वेधशाळेच्या खोलीवरील पत्रा उडून गेल्यानं साहित्य आणि उपकरणांचं नुकसान झालं। पाथरपुंज हे देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, नुकसानग्रस्त साहित्य ताब्यात घेतलं आणि पुढील कार्यवाही सुरू केली। सबसे पहले तो बदलापुरामध्ये मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील विविध भागात 8 ते 10 ठिकाणी झाडं कोसळली। चिंतामणी चौक परिसरामध्ये मोठं शिसमचं झाड होतं, 2 कारवर ते कोसळलं, त्यामुळे वाहनांचं प्रचंड नुकसान झालं। झाडं महावितरणच्या विद्युत वाहिनीवर पडल्यानं विजेचे खांबही कोसळले आणि अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला। अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं 3 तासांच्या प्रयत्नांनंतर झाड हटवलं गेलं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। परत एकदा आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। साताऱ्यातील कोयना धरण परिसरासह पश्चिम घाटात मुसळधार पाऊस झाला, यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली। गेल्या 48 तासात कोयना धरणात तब्बल 5 टीएमसी पाण्याची भर पडली। वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली। शेतीसाठी पूरक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। पाणी टंचाईचं संकट दूर करण्याकरता आणखी पावसाची प्रतीक्षा आहे। चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे शेतीपिकाला जीवदान मिळालं, यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। शेती कामांना त्यामुळे वेग आलेला आहे, कारण पाऊस पडतोय। नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पाऊस झाला, यामुळे कादवा, भावली, पालखेड, पुणेगाव या 4 धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मंगळूरपीर, कारंजा, मालेगाव आणि मानोरासह 6 तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस आणि हळद या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सलग पाऊस कायम राहिल्यास जिल्ह्यातील पाणी टंचाई कमी व्हायला मदत मिळणार आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी न्यूज 18 मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघताय। ठाकरे बंधू एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळतंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। आज अशी शक्यता व्यक्त होते की ही संयुक्त पत्रकार परिषद होईल। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। विद्यार्थी आंदोलनासंदर्भात ठाकरे बंधू एकत्र आपली भूमिका मांडणार आहेत असं कळतंय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे तर दिल्लीला जाऊन सुद्धा आले। राज ठाकरे शिवाजी पार्कात जे आंदोलन होतं विद्यार्थ्यांचं त्यात सहभागी झालेले होते। तर हे दोघेही बंधू एकत्रितपणे पत्रकार परिषद आज घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे। म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेतील। या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनावर भूमिका मांडली जाईल असं कळतंय। वैदेही यांना आपण अधिक विचारूया। वैदेही, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत, या संदर्भात काय अपडेट आहे? कुठे घेतली जाईल, किती वाजता घेतली जाईल, काय सांगाल? सुवर्ण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत जे जंतर मंतर आंदोलन होत आहे, ज्या विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यावरती आता जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे काही परवा दिल्लीत जाऊन आले आणि कालही शिवाजी पार्कात जे आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं तिथे देखील राज ठाकरे सहभागी झाले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची देखील शक्यता आहे। त्याआधी आज सकाळी 10:30 वाजता मनसे नेते सरचिटणीस यांची शिवतीर्थ येथे म्हणजेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दादर शिवाजी पार्कात बैठक बोलावण्यात आलेली आहे। आंदोलनाची स्ट्रॅटेजी नक्की काय असणार आहे ही त्या बैठकीत ठरवली जाणार आहे। आणि याच दरम्यान जर बघितलं तर काल आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील आंदोलनात आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळाले। 24 तारखेला राष्ट्रगीत गायन देखील शिवाजी पार्कात होणार आहे आणि तसंच
आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर 26 तारखेला महामोर्चा निघणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच दरम्यान जर बघितलं तर काल पहिल्यांदा राज ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी चर्चा केली आणि चर्चेनंतरच पत्रकार परिषदेचा जो निर्णय आहे तो घेण्यात आला. आणि आज 11 वाजता मनसेची शिवतीर्थ येथे बैठक होणार आणि या बैठकीत उद्धव ठाकरे देखील येणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते. सुवर्णा, नक्की धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. परत एकदा आपण वळूया सुपरफास्ट 100 कडे. भुसावळ शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं. शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. महाड शहर आणि परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. करंजखोल परिसरात नदी नाल्यांचं पाणी रस्त्यावर वाहतंय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. त्यामुळे कोमेजलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील 10 ते 15 गावांमध्ये पावसानं दडी मारली. कापूस, तूर आणि सोयाबीनसह खरीप पिकं करपली. खळेगाव, माटेगाव, उमापूर यासह अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. अन्यथा 25 जुलैपासून जळलेल्या फळबागेमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बदलापूर आणि अंबरनाथ परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दमदार पावसामुळे बारवी धरणाचा जलसाठा 59% पोहोचला आहे.